भरपूर लसूण आणि खास मसाला वापरून अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही भाजी इतकी चविष्ट लागते की 2 नाही 4 चपात्या खाल। इथे मी मेथीची पानं काढून घेतलेली आहेत आणि हिला स्वच्छ धुवून पंख्याखाली थोडंसं वाळून घेतलेलं आहे आणि अशी बारीक बारीक हिला कापून घ्यायची आहे। सगळ्यात पहिले आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि यांना आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे। लसूणला हलकासा कलर यायला लागला की याच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आहे आणि हिला आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ घालायचं। असं केल्यामुळे मेथी अजिबात कडवट लागत नाही। ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला ही परतवत राहायची आहे। इथे मेथीतलं पूर्ण पाणी बघा निघून गेलेलं आहे। आता हिला आपण डिशमध्ये काढून घेऊ। आपल्याला इथे एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडे भाजत आले की ह्याच्यामध्ये भाजलेली चण्याची डाळ टाकायची आणि हिला सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तीळ टाकायची। हे सगळे जिन्नस आपण चांगले भाजून घेतलेले आहेत। आता आपण यांना थंड करून घेऊया। थंड झाल्यावरती याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। हे बघा अशी पेस्ट ह्याची तयार होते। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरं घालायचं, बारीक चिरलेला लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे। लसूण ही मेथी आहे म्हणून याच्यामध्ये आपल्याला लसूणचा जास्त वापर करायचा आहे, त्यामुळे चव जी आहे लसूणची ती खूप छान उतरते भाजीमध्ये। सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे, फक्त त्याला आपल्याला नरम करून घ्यायचं आहे। कांदा चांगला परतला गेला की बारीक चिरलेला टमाटर घालायचा आणि टमाटरसुद्धा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। टमाटर पटकन नरम व्हावा याकरता मी अगोदरच मीठ घालते। आपण मेथी परतवताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, तर ते लक्षात ठेवून आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे। इथे टमाटे नरम व्हायला लागले की आपल्याला याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालायचे आहेत। हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता जी व्हाईट पेस्ट आपण बनवलेली आहे ही घालायची। आता हे आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। इथे मसाला आपण चांगला भाजून घेतलेला आहे आणि तेलही सुटायला लागलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबतही नाही आणि भाजीला चवही खूप छान येते आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे उकळायला लागलं की आपण जी मेथी परतवलेली आहे ही घालायची आणि हिच्यामध्ये हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी याला मंद आचेवरती शिजून घ्यायचं आहे। तयार झाली आपली झणझणीत आणि खमंग लसूणी मेथी। एकदा अशी भाजी बनवून बघा, सगळेजण पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील। ही भाजी गरमागरम चपाती भाकरी सोबत खायला अप्रतिम लागते।